अजब रमा राघवची जोडी। रमा काय ग, हे उपकरण कोणाचं आहे? अरे मीच घेतलंय अंकल गुरुजींसाठी। त्यांच्या फंक्शन बद्दल कळलं ना तेव्हाच माझ्या डोक्यात विचार आला, इतकी लोक येणार आहेत तिथे आणि अंकल गुरुजी तिथले सेलिब्रिटी असतील ना, म्हणून मग मी त्यांच्यासाठी हे उपकरण घेतलं। ए हा कलर छान वाटेल ना त्यांना, मी त्यांना देणार आहे माझ्याकडनं छोटंसं गिफ्ट। रमा जरा समजून घे, आबांनी आपल्याला त्या कार्यक्रमाला यायला मनाई केली आहे। मग आता हे उपकरण तू त्यांना दिलंयस हे त्यांना कळलं तर ते कसं स्वीकारतील? त्यांनी तुझा अजून अपमान केला तर? राघव, मोठे लहानांना काही बोलले तर तो अपमान नसतो, उलट ते चांगलं वाईट जे काही बोलले ना त्याला आपण छान फुलासारखं झेलायचं असतं। आणि हे तू आणि घरच्यांनीच मला शिकवलंय ना, मग मी हे अंकल गुरुजींना देणार आहे। आलेच देऊ। अश्विनी काय चाललंय तुझं? हेच हेच मी तुला विचारायला हवं रमा, काय चाललंय तुझं रमा हे सगळं? का तुला प्रत्येक वेळी माझं क्रेडिट घ्यायचं असतं? हा, आधीच तू राघवरावांना माझ्यापासून हिरावून घेतलंय, तेवढं पुरेसं नाहीये का? मी आता कुठे या घरासाठी काही करायला जाते तर त्याचंही क्रेडिट तुला घ्यायचंय का? असं करतेस रमा? नक्की काय गोंधळ चालला इथे, आम्हाला तरी कळेल का? काका आता तुम्हीच बघा ना, उद्याच्या कार्यक्रमासाठी मी हे उपकरण आणलं होतं खास तुमच्यासाठी, पण ही रमा, त्या रमाला हे कळतच ती माझ्याकडून हे घ्यायला निघाली। काय जणू काही हे तिनेच आणले असं सांगण्याचा प्रयत्न करत होती। काका ती माझं श्रेय घेते याचं मला काहीच वाईट वाटत नाहीये, खरं तर मला श्रेय मिळावं यासाठी मी कधीच काहीच करत नाही, पण ही रमा प्रत्येक वेळी माझ्या बाबतीत असंच का वागते? खूप वाईट वाटतं मला याचं। खोटं, साफ खोटं बोलते हे अंकल गुरुजी। खोटं का बोलतेस तू अश्विनी? खरंय, आबा रमा म्हणते ते खरंय, अश्विनी खोटं बोलते। माझ्यात आणि रमामध्ये जे बोलणं झालं होतं ते बोलणं तिचं स्वतःचं आहे असं दाखवत खोटं वागते ही। रमा तुला काहीही सांगायची गरज नाहीये, आम्हाला माहितीये तू कधीही खोटं बोलणार नाहीस। म्हणजे मी खोटं बोलते? अगं आता हे वेगळं सांगायला पाहिजे का? थांबा, सत्य जाणून घेण्यासाठी उपकरण आता अश्विनीच्या हातात आहे, एवढं माझ्यासाठी पुरेच आहे। तेव्हा अश्विनी खोटं बोलत नाहीये, ही मुलगी खोटं बोलतीये। आणि तसंही तिला खोटं बोलण्याची सवय आहे। मी इथे नसताना खोटं बोलून घरात राहायचं, उमरा न ओलांडताना तिथून प्रवेश न करता चोरासारखं खिडकीतून यायचं। याचा अर्थ काय होतो? हिला पळवाटा काढण्याची सवय आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिने स्वतःचं लग्न आमच्याशी खोटं बोलून केलेलं आहे, आणि म्हणून हिच्यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे। आणि राहता राहिला प्रश्न उपकरणाचा, हे उपकरण अश्विनीने माझ्यासाठी आणलंय, तेव्हा उद्याच्या कार्यक्रमात हेच उपकरण माझ्या गळ्यात असेल। सुखी रहा। थँक्यू काका।
हाय रमा. हा डाव हारलीस ना? मी डाव जिंकले आणि तू हसतेस. वेड लागलंय हा? अश्विनी, वेड मला नाही, अगं तुला लागलंय. तू खरंच वेडी झालीस. मी जर का अंकल गुरुजींना ते उपकरण द्यायला गेले असते तर त्यांनी ते स्वीकारलंच नसतं. हा, पण आता तू स्वतःच्या हाताने त्यांना ते उपकरण दिलंय तर त्यांनी लगेच स्वीकारलं. आणि आता ते उद्याच्या कार्यक्रमात ते घालणार पण आहे. सो थँक्यू. अगं पण ते मी दिलंय असं समजतायत ना. सो व्हॉट, मला काय त्याचं क्रेडिट नको आहे. अंकल गुरुजींनी ते उपकरण घालणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि थँक्स टू यू, तुझ्यामुळे ते झालंय शक्य. अँड अजून एक गोष्ट अश्विनी, अगं अंकल गुरुजींनी ना आम्हाला उद्याच्या फंक्शनसाठी यायला मनाई केली, पण आता तुझ्यामुळे त्या उपकरणाच्या रूपात आम्ही तिथे असू. सो वन्स अगेन थँक्यू, माझा मोटिव्ह साध्य करण्यासाठी मला मदत केल्याबद्दल. बघितलंस अश्विनी, हा फरक आहे तुझ्यात आणि रमामध्ये. तू सतत श्रेय घेण्यासाठी तडफडत असतेस, पण रमा ती सतत दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी धडपडत असते. एक मिनिट. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धसर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्यवरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. उद्याच्या कार्यक्रमाचं आपल्याला सहकुटुंब निमंत्रण असलं तरी एक गोष्ट मी निक्षून सांगतो की उद्याच्या कार्यक्रमाला ती मुलगी आणि राघव येता कामा नये. रमा, तुला कार्यक्रमाला जायचंय? चल चल जाऊयात. राघव, ह्या घरचा मुलगा आणि सून म्हणून नाही, तर निदान गावातले रहिवासी म्हणून तरी जाऊयात. पण जाऊयात, चल. राघव नाही. राघव, अंकल गुरुजींच्या इतक्या मोठ्या फंक्शनला आपल्याला जाता येत नाहीये. याचं आपल्याला कितीही वाईट वाटत असलं तरीही आपण तिथे नाही जायचं. घरातले म्हणूनही नाही आणि बाहेरचे म्हणूनही नाही. रमा, अगं पण का? कारण आज अंकल गुरुजींचा दिवस आहे राघव. आज त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट मोमेंट घडणार आहे आणि त्यांनी ती मोमेंट एन्जॉय करावी असंच मला वाटतंय. आज अंकल गुरुजींचा विचार करताना माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट येते, काहीही झालं तरी त्या कार्यक्रमात कुठलंच विघ्न येता कामा नये. त्या पुरोहितांनी आग लावलीये माझ्या घरामध्ये आणि स्वतः लाईफ एन्जॉय करतायत. तू बघच मी त्यांची कशी वाट लावते ते.